जयसिंगपूरमध्ये गुन्हे शोध पथकाने 12 तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत 2 संशयितांना 50,70,000च्या 48 तोळे दागिन्यांसह घेतलं ताब्यात। जयसिंगपुरात 5व्या गल्लीतील राधाबाई रोडवर भगवान राजाराम बियाणी यांच्या राहत्या घरातील वरील खोलीतील लाकडी कपाट उचकटून 40,70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। या अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास केला असता तपास पथकाने घटनेच्या अनुषंगाने CCTV फुटेज तपासले। तसेच गोपनीयरित्या गुन्ह्याचा तपास करत असताना पथकास फिर्यादी यांच्या घरात काम करत असणाऱ्या कामगारांबाबत संशय निर्माण झाला। बियाणी यांच्या घरी काम करणारी महिला संतोषबाई मदनलाल प्रजापत, वय वर्ष 54, मूळगाव सोयत खुर्द, तालुका सुसनेर, जिल्हा विजापूर, राज्य मध्य प्रदेश यामध्ये राहणार, गल्ली नंबर 8 जयसिंगपूर हिला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर तिच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने सदरची चोरी ही तिचे सोबत काम करणारा घर कामगार विनायक मलगोंडा पाटील, मिरज मालगाव रोड, भोकरे प्लॉट, सुभाषनगर, सध्या राहणार गल्ली नंबर 8 जयसिंगपूर याच्यासोबत संगनमत करून हे कृत्य केले असल्याची कबुली दिली। तसेच संतोषबाई प्रजापत हिने विनायक पाटील यास इलेक्ट्रिक ग्राइंडर कटर मशीन आणून दिले। फिर्यादी याचे दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज कापून कोणीतरी बाहेरील इसम घरात प्रवेश करून लोखंडी गज कापून चोरी केली असावी असा बनावटी दृश्य निर्माण करून यातील महिला आरोपी संतोषबाई प्रजापत व विनायक पाटील यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे कपाट उघडून लाकडी कपाट उचकटून आतील सोने, हिरे, मोत्याचे रत्नजडित दागिने चोरी केले असल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 480 ग्रॅम 48 तोळे वजनाचे एकूण 50,70,000 रुपये किमतीचे हिरे, मोती, रत्नजडित सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली आहे। जयसिंगपूर पोलीस स्टेशनला 244/25 दिनांक 22/5/25ला दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये माननीय SP सर योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, तसेच ॲडिशनल SP नितेश खाटवडे सर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही, तसेच जयसिंगपूर प्रभारी अधिकारी हाके आणि जयसिंगपूरची DB टीम, PSI माने, API कदम, PSI नामदार आणि DB पथकातील ताहिर मुल्ला असे सर्वांनी याचा तपास चालू केला। उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास चालू करण्यात आला। या तपासाच्या दरम्यान फिर्यादीच्या घरामध्ये काम करणारे मजूर यांच्यावर संशय उत्पन्न झाला। ते घडलेल्या घटनाबद्दल समाधानकारक उत्तरं देत नसल्याने, तसेच उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्यांच्याकडनं आपण 50,70,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या सर्व उत्तम कामगिरीबद्दल मी जयसिंगपूर प्रभारी अधिकारी श्री हाके आणि त्यांचे दुय्यम अधिकारी API कदम, API PSI माने, PSI नामदार, तसेच DB पथकाचे मी अभिनंदन करते आणि भविष्यातही असेच त्यांनी चांगली कामगिरी करावी याबद्दल शुभेच्छा देते। यामध्ये हा सदरचा जो मुद्देमाल 50 लाख रुपये किमतीचा जो मुद्देमाल सोन्याचा मुद्देमाल आहे तो कुठे ठेवला होता आणि ते कशा पद्धतीने त्यांनी ते बाहेर काढलं सोनं? हा जो मुद्देमाल आहे 50,70,000 याच्यामध्ये जी त्यांच्या घरी काम करणारी जी महिला आहे तर त्या महिलेकडनं काही मुद्देमाल रिकव्हरी केलेला आहे। त्या महिलेने तो मुद्देमाल सदर बंगल्याच्या आवारातच तिने पुरून ठेवलेला होता, तो तिने आपल्याला रिकव्हरी दिलेली आहे। तसेच तिने दुसरा एक जो कामगार आहे त्याच्याकडे काही मुद्देमाल सोपवलं होतं, त्याच्याकडनं काही रिकव्हरी केलेली आहे आणि त्यातला त्या घरी काम करणारा वॉचमन त्याच्याकडेही काही मुद्देमाल त्या महिलेनं दिलेला होता, त्याच्याकडनं आपण रिकव्हरी केलेली आहे। कामगार स्थानिक आहेत की परगावचे आहेत? एक कामगार परप्रांतीय आहे आणि बाकी दोन्ही कामगार स्थानिक आहेत। टोटल 3 यामध्ये आरोपी आपल्याला 3 आहे। महिला कामगार जी आहे ती परप्रांतीय आहे। यावेळी चोरी ज्यावेळी झाली घरी कोण होते का, म्हणजे घरचे मालक वगैरे म्हणजे कुठे बाहेर गेले होते? चोरी झाली तेव्हा जे आपले म्हणजे हे आहेत त्या घरी जे राहणारे जे वयस्कर जोडपं आहे ते त्या दरम्यान बाहेर गेलेलं होतं आणि बाकी त्यांचे जे मुलगा आणि सून आहे ते परदेशामध्ये व्हॅकेशनसाठी गेलेले होते। अच्छा, म्हणजे घरी कोण असताना हे पाहुणे त्यांनी चोरी केलेली आहे? यांनी केलेली आहे। ऑलरेडी त्यांनी प्लॅन त्यांचा बऱ्याच दिवसापासून चालू होता। जेव्हा फिर्यादीचे
आई वडील जेव्हा बाहेर गेले ती संधी साधून त्यांनी हा सगळा प्लॅन अंमलात आणलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जयसिंगपूर.